तू हिरे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका दिवसेंदिवस खूपच सुंदर होत चाललेली आहे आणि आता आता मात्र अर्णवला ईश्वरीवरील प्रेमाची जाणीव झाली आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडून जायला नको आणि त्यासाठी प्रेमाचा मात्र आता आपण इकडे म्हणजे प्रेमाची आपण कबुली द्यायला पाहिजे हे आता त्याला समजले आणि त्यानंतर त्यानंतर अर्णवने मात्र आता आपल्या प्रेमाची कबुली देताच ईश्वरी आणि अर्णव हे नवरा बायकोच्या नात्याने एकत्र आलेले आहेत आणि इथूनच दोघांचं सांसारिक जीवन सुरू झाले। पण प्रेक्षकांनो, या सगळ्यासाठी मामांनी तर मदत केले, पण हे होत असतानाच अचानकपणे आता मात्र इकडे असा काही पुरावा हाती लागलाय की ज्यामुळे ईश्वरी आणि तिची आई निर्दोष आहे हे आता सगळ्या घरच्यांच्या समोर आणून मगच अर्णव आता आपल्या या नवीन संसाराची सुरुवात करणार आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं प्रेक्षकांनो, आपण पाहिले की ईश्वरी अर्णववरती रागवून बसलेली आहे आणि आता अर्णववरती रागवल्यामुळे अर्णव तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आता सांगायला लागतोय, काय झालंय, काय इतकं रागवून बसायला, असं झालंय तरी काय? आणि त्यावरती ती सांगते, तुम्हाला माहित नाहीये काय झालंय? म्हणजे आता खरं तर मी इतकं प्रेमाने छानपैकी पहिलं किस केलं होतं आणि तुम्ही तुम्ही ते पुसून टाकलं, इतके बेरहम कसे असू शकता तुम्ही? आणि त्यावरती अर्णव तिला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आता ईश्वरी काही ऐकायला तयार नाहीये आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, मला तुमच्याशी खरंच काही बोलायचंच नाहीये, म्हणजे असं वागून तुम्ही आता माझं मन किती दुखावलं तुम्हाला त्याची कल्पना पण नाहीये सर। आणि त्यावरती अर्णव आता तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं काही नाहीये, मी काय सांगतोय ते एकदा ऐकून तरी घे। पण त्यावरती ईश्वरी मात्र आता काही ऐकायला तयार नाहीये। पण तोपर्यंत अर्णवने मात्र आता ते गालावर लागलेली लिपस्टिक एका आता छानपैकी टिश्यू पेपरने पुसून त्याला फ्रेम केलेली आहे आणि त्याचमुळे फ्रेम केल्यामुळे आता मात्र इकडे लगेचच तो मामांना दाखवतोय। मामा आता सांगतायत, हे तर चांगलं आहे, पण नुसत्या ह्या फ्रेम करून काही उपयोग नाहीये, मुळातच आता मात्र या सगळ्यामध्ये तिला तुझं प्रेम व्यक्त कर, जर का असंच करत राहिलास ना तर मात्र खूपच उशीर होईल। आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हो खरं तर तिने तिच्या मनातली गोष्ट आता मला आधीच सांगितलेली आहे, तिने आता सांगितले की काही झालं तरी आपला संसार आता सुरू करायचा आहे, पण मी या सगळ्यामध्ये थोडी माघार घेतली होती, कारण आता काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये थोडंफार वेळ हवा होता। त्यावरती मामा म्हणतात, वेळ घेता घेता वेळ निघून गेली नाही म्हणजे? आणि त्यानंतर अर्णव सांगायला लागतो, नाही आज मी तिला हे दाखवणार आणि हे दाखवून तिला आता मी सांगणार म्हणजे सांगणार की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि जितकं तुला वाटतं तितकंच मला सुद्धा तुझ्याबद्दल वाटतंय आणि त्यासाठी आपण आता या लग्नाला पुढे न्यायचं आहे, असं म्हणत अर्णवने मात्र आता इकडे हे सगळं मामांना सांगितलंय आणि मामा सुद्धा त्याला आता सांगतायत की लवकरात लवकर हे कर। मग अर्णव ईश्वरीची वाट पाहत आहे। ईश्वरी रूममध्ये आल्यावरती अर्णव आता हातामध्ये ती फ्रेम घेऊन ईश्वरीकडे आलेला आहे। ईश्वरीकडे आल्यावरती तो आता सांगायला लागतोय, मला खरं तर तुला काहीतरी सांगायचं आहे। ईश्वरी आता थोडीशी रागावले आणि ईश्वरी सांगायला लागते, मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललेलं आहे, पण आता काही गोष्टी आहेत ना ज्या मी तुम्हाला जोपर्यंत सिद्ध करून दाखवत नाहीये ना तोपर्यंत मी तुमच्याकडून कसली प्रेमाची अपेक्षा करणार नाही। आणि त्यावरती अर्णव आता म्हणायला लागतो, पण मी तर काहीतरी वेगळंच बोलायला आलेलो। त्यावरती ती सांगते, मला माहिती आहे ना तुम्ही काय बोलायला आला होतात आणि काय नाही ते, मुळातच तुम्हाला आता हे नातं असं पुढे न्यायचं नाहीये, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे। पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगते की जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे मी तुम्हाला दाखवत नाहीये ना आणि तोपर्यंत मी आता तुम्हाला कधीच पुन्हा प्रेमाच्या गोष्टी करणार नाहीये, असं म्हटल्यावरती तो आता सांगतोय, माझं गोष्ट तरी ऐकून घे। त्यावरती ईश्वरी म्हणते, नाही फक्त 2 दिवसाची मुदत आता मला पाहिजे आणि या 2 दिवसामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे हे जोपर्यंत मी तुमच्या समोर आणत नाहीये ना आणि तोपर्यंत मी आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट करणार नाही म्हणजे नाही, असं म्हटल्यावरती अर्णवला काय बोलावं कळत नाहीये, म्हणजे मी काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ही मात्र काहीतरी वेगळं समजत आहे। पण ईश्वरीने मनाचा निर्णय घेतलाय आणि तिला कुठेतरी असं वाटतंय की आपण आता या सगळ्यामध्ये म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण फक्त आणि फक्त
म्हणजे अर्णव सर मला फक्त इग्नोर करतायत कारण त्यांना सत्य अजूनही जाणून घ्यायचं आहे. पण अर्णवच्या मनामध्ये मात्र आता ते कधीच आलेलं असतं आणि त्यावरती अर्णव विचार करतो, ठीक आहे 2 दिवसाची मुदत हिने दिलेली आहे ना, तर 2 दिवसामध्ये आता काय करते बघूया आणि त्यानंतर मी आता स्वतःच तिला सांगणार आहे की मला काहीही सत्य जाणून घ्यायचं नाहीये किंवा मला कोणत्याही परिस्थितीची शहानिशा करायची नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला फक्त तुझ्यावरील प्रेम व्यक्त करायचं आहे असा विचार करत आता तो आहे. तोपर्यंत इकडे आता ईश्वरी आईकडे आलेली आहे. आई, आणि काय झालं, तुम्ही आता तिकडे प्रोग्रामसाठी आला नाहीत असं त्यांना विचारते आणि त्यावरती आई आता सांगायला लागते, अगं काय सांगू तुला, म्हणजे अचानकपणे आता आकाशवरती कुणीतरी हल्ला केला आणि काहीच कळायला मार्ग नाहीये आणि म्हणून आता आकाशरावांची मलमपट्टी करण्यासाठी आम्ही इकडे बसलो होतो असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, काय घडतंय काय, आणि त्यावरती आता मात्र आई सांगायला लागते, मला न काहीच कळायला मार्ग नाहीये, मला तर शुभूचं सुद्धा आता वागणं काहीतरी वेगळं वाटतंय. आणि यावरती मग ती सांगायला लागते, शुभूचं वागणं मला आत्ता नाही, मला आता शुभूचं वागणं याआधी सुद्धापासून वेगळं वाटतंय. काय नक्की आहे त्याच्या मनामध्ये, काहीतरी गडबड आहे इतकं मात्र नक्की. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, हे बघ मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आता आपण ना ती शुभूची औषधं वगैरे पण चेक केली पाहिजेत. आणि यावरती ती सांगते, आई हे आपण नंतर करूया, मी तुला इतकंच सांगायला आलेले आहे की माझ्याकडे फक्त 2 दिवसाचा वेळ आहे आणि या 2 दिवसाच्या वेळेमध्ये मला आता काही हे झालं तरी सुद्धा लवकरात लवकर त्या बाईचा पत्ता शोधून काढला पाहिजे आणि त्या बाईला यांच्यासमोर आणलं पाहिजे. तितक्यात तिथे आलेली आहे नम्रता आणि नम्रता सांगते, मला खरंच कळत नाहीये की आकाशवरती हल्ला आता कुणी आणि कसा केला असेल. आणि त्यावरती मग आता ईश्वरी सांगते, हे बघ ताई, तू चिंता करू नकोस, त्या हल्ल्याच्या मागे कोण आहे ना हे सुद्धा आपण शोधून काढूया. आणि त्यावरती ती सांगते, नाही मला ना काहीच कळायला मार्ग नाहीये की माझ्या आणि आकाशच्या मध्ये आता कोण यायला प्रयत्न करते. बाबा हे सगळं ऐकतायत आणि आता ते सांगतायत, मला खरंच कळत नाहीये की माझ्या 2 मुलींच्या मागे काय लागलंय, पण ते काही नाहीये. सगळ्यात पहिलं ना आपण आता सिद्ध करायचं आहे ते म्हणजे ही ती बाई कोण आहे आणि त्यानंतर मग आता आकाशच्या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण आहे त्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे. काहीही झालं तरी माझ्या दोन्ही मुलींना मी मात्र आता या सगळ्यामध्ये अडकू देणार नाहीये असा निर्णय घेतल्यावरती मग आता लगेच सुप्रिया सांगायला लागते, हे बघ इशू, त्या दिवशी आता इकडे मी स्केच बनवून घेतलं होतं ना, पण त्यावेळेला सगळ्यांना त्या स्केचबद्दल समजलं होतं, पण आत्ता मात्र मी इकडे स्केच बनवून घेतलेलं आहे आणि ते स्केच मी तुला दाखवणार आहे. यावरती बाबा म्हणतात, अगं तू कधी स्केच बनवलंस? आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हो मी बनवले स्केच. त्यावरती ईश्वरी म्हणते, मग आई तू मला इतके दिवस ते स्केच का नाही दाखवलंस? असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मात्र आता इकडे सुप्रिया ते स्केच आता आणून ईश्वरीला दाखवते आणि एका झटक्यात ईश्वरीच्या आणि आता त्याच वेळेला नम्रताच्या पायाखालची जमीन हदरते. आणि त्यानंतर मग आता त्यांनी वल्लरीचा चेहरा ओळखलाय. नम्रता सांगायला लागते, अच्छा म्हणजे आता हे सगळं फक्त आणि फक्त आता मात्र एकाच कारणासाठी चाललंय, म्हणजे आता आपण आकाशच्या सूत्रधार, आकाशला माझ्यापासून दूर करणारा सूत्रधार आणि आता भूतकाळामध्ये जो केलेला प्रकार आहे त्याचा सूत्रधार एकच आहे, ते म्हणजे वल्लरी. आणि म्हणूनच त्या तुला भेटायला घाबरत होत्या. एका झटक्यात सगळ्यांच्या समोर आता सत्य आलेलं आहे आणि ज्या वेळेला सत्य आलंय आणि त्या वेळेला आता मात्र ईश्वरीच्या हातामध्ये खूप मोठं आता एक हे लागलेलं आहे. त्याच ईश्वरी घरी आले आणि घरी येताच ती आता रडकुंडीला आलेली आहे. अर्णव तिला म्हणतोय, काय झालं, म्हणजे असं रडकुंडीला यायचं काम काय? आणि त्यावरती ती म्हणते, आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना ते सत्य महाभयंकर आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, काय सत्य, कसलं सत्य, तू काय सांगणार आहेस? आणि त्याचवरती ती आता सांगायला लागते, जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते सत्य आता तुम्हाला ज्या वेळेला समजेल ना तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटेल. आणि त्यावरती तो म्हणतो, काय झालंय? आणि त्याचवरती ती सांगायला लागते, आईने त्या बाईचं स्केच काढलेलं आहे आणि त्या बाईचं स्केच काढून तिने आता इकडे मला दिलंय, पण मला विश्वास बसत नाहीये की ती बाई तीच असू शकते. आणि त्यावरती मग आता अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, कोण बाई, कसली बाई? त्यानंतर ईश्वरी सगळं सत्य ज्या वेळेला समोर आणून दाखवते आणि त्याच वेळेला महाभयंकर धक्का बसलाय तो म्हणजे आता मात्र अर्णवला की मामी हे सगळं करू शकते. आणि त्यावरती आता अर्णव सांगायला लागतो, हे बघ माझा तुझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे, पण घरातले कुणीही विश्वास ठेवणार नाहीये. माझ्यासाठी सत्य आता समोर आलंय,
पण आता पुरावा मात्र आपण शोधायचा आहे असं तो आता ईश्वरीला जवळ घेतो आणि तो सांगायला लागतो, खरं तर मला पुरावा नकोच होता, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तो ईश्वरीला आपण फ्रेम केलेला तो आता पेपर दाखवतो. ईश्वरी खूपच खुश झाले आणि अर्णव सांगायला लागतो, खरा सूत्रधार कळलाय, त्याचं सत्य समोर येईपर्यंत थांबायची काही गरज नाहीये. खरं तर माझं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त कालच करायचं होतं, पण तू आता 2 दिवसाची मुदत मागितली होतीस असं म्हणत अर्णवने ईश्वरीला जवळ केलंय. प्रेक्षकांनो, एका झटक्यात दुरावे संपलेत, दोघांचा संसार सुरू तर झालाय, पण आता वल्लरीचं सत्य समोर आणण्यासाठी दोघं जण नक्की काय करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे.